लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. रोडवरील खड्ड्यांमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांची होत आहे हेळसांड. बायपास रोडची तात्काळ दुरुस्ती करा, अन्यथा संघर्ष. राष्ट्रप्रेमी आघाडीचा प्रशासनाला इशारा. बातमी वाशिम मंगरुळपीर येथून. संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष गौरवकुमार इंगळे यांनी आज 27 फेब्रुवारी 2026 रोजी बायपास रोडवरील आंदोलन छेडले. या आंदोलनामधून त्यांनी बस स्टॉपवरून बायपास रोडची परिस्थिती शासन प्रशासनाच्या समोर मांडली आहे. या रोडवर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना काय नाहक त्रास सहन करावा लागतो पण त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिला आहे. रोड चांगला करावा व जनतेचा त्रास दूर करावा असे त्यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी केली आहे. जर रस्ता चांगला झाला नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी यावेळी आंदोलनाद्वारे कळवले आहे. संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडी आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ या आंदोलनाला सहकार्य करण्यास समोर आले होते. त्यावेळी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण आपल्या व्यथा येथे मांडल्या. रस्त्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. कधी कधी आमच्या सायकल आणि आमच्या शालेय ऑटो रिक्षा यांना पण अपघात होतो आणि आम्हाला 2-2 दिवस शाळेमध्ये जाण्याचा त्रास होतो. कधी कधी घरी पण राहावं लागतं. या रोडमुळे आता तर व्यवस्थित आहे, पण पावसाळ्यामध्ये या रोडची कंडिशन एवढी खराब होते की या रोडनी सायकल चालवणं हे म्हणजे एक स्वतःसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सदर विभागाने बायपास रोडवरील खड्ड्यांची दुरुस्ती करून सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांसाठी हा रोड सुरळीत करावा अशी जनभावना व्यक्त होत आहे. परमनंट भाड्याने आणलेला मुख्याधिकारी या ठिकाणी राहतो. या ठिकाणी शहराला परमनंट मुख्याधिकारी नाही आणि या अशा भाडेकरू तत्वावर आणलेल्या मुख्याधिकाऱ्याला त्यांच्यापासून आम्ही काय अपेक्षा करू शकतो? मागील 4 वर्षापासून 3 वर्षाचा काळ झाला या शहराला परमनंट मुख्याधिकारी मिळाले नाही. फक्त मुख्याधिकारी या ठिकाणी येतात, रात्री 10-10, 11-11 वाजतापर्यंत नगर परिषद उघडी राहते. फक्त ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी या ठिकाणी फार सजग अशा पद्धतीने त्यांची कार्यपद्धती आहे. मात्र हे जनसामान्याचे छोटे छोटे प्रश्न दिसत नाही. या रस्त्याची ज्या कोणी ठेकेदाराने निर्मिती केली असेल त्याचं लायसन्स सुद्धा ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि यावरून होणाऱ्या नागरिकांचा त्रास, ही हेळसांड याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे असं आम्ही गृहीत धरतो. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम प्रतिनिधी पद्मा मोहोड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.